आरोग्याच्या सभापती दीप्तीताई गांधी यांनी जे उपक्रम आमच्या शेवगाव शहरात चालू केलेला आहे, दर बुधवारी स्मशानभूमी असो, कब्रस्तान असो, गावातील वार्ड असं ते स्वच्छ करायचं असं ठरवलेलं असताना त्यांनी 3 आठवड्यापासून आम्ही ते स्वच्छताचं अभियान राबवत आहोत. सगळे नगरसेवक त्यांच्या आधिपत्याखाली हे सगळं काम चालू असताना शेवगाव शहरातील 2 नगर स्मशानभूमी स्वच्छ करून त्यावेळेस नगरपालिकेने आम्हाला जीसीपी दिला, कर्मचारी दिले आणि नेमकी कब्रस्तानचा विषय आला तर त्या ठिकाणी ज्यावेळेस स्वच्छताचा विषय आला तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचं अल्पसे असे 2-4 कर्मचारी पाठवले. जीसीपी ची मागणी केली असता जीसीपी भेटणार नाही, अध्यक्षाला विचारा, त्यांना सांगा, यांना सांगा. नेमकी हा हा विषय का असा? अहो, ह्या आमच्या शेवगाव शहरामध्ये आम्ही सगळे एक जाती सलुक्याचे लोक, एकमेक भाजपचे, संघाचे, सगळ्या जातीचे लोक येऊन कब्रस्तान स्वच्छ करू राहिलेत, स्मशानभूमी स्वच्छ करू राहिले. मग हा काय तुम्हाला दाखवा नका? मग काय आमचा मुस्लिमाचा, हिंदूंचा, भाजपचा, संघाचा हा विजय म्हणजे वाद लावायचा आहे का? हे नेमकी प्रशासनाचं उद्दिष्ट काय चाललंय? का डोक्यात काय त्यांच्या का आमच्या शहरात वाद विकोपा ठेवायचा नाही, वाद आणि संघर्ष कायम राहून द्यायचा आहे का? नेमकी चाललंय काय? आमची स्मशानभूमीची ज्यावेळेस स्वच्छताची वेळ आली त्यावेळेसच का जीसीपी देण्यात नाही आला? म्हणजे हा चाललंय काय नेमकी? हे काय आम्हाला लक्षात येईना. तरी ह्या प्रशासनाचा मी खूप धिक्कार करतो आणि ज्यांनी ह्याच्यात राजकारण केलं आणि जे समाजाच्या विरोधात काम करू राहिलेले आहेत, याच्यात आमचे 5 नगरसेवक आहेत. त्यापैकी मी आणि रिजवान शेख हे आम्ही 3च नगरसेवक हे दोघच आम्ही इथं आलो. बाकीच्यांना याच्यात राजकारण करायचं ही काय पद्धत योग्य नाहीये. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकोप्याने यावं. गावाचं काम हे काय कोणाच्या घरचं काम नाहीये. त्या हिशोबाने प्रत्येकाने सगळ्यांनी येऊन सगळ्याला इथं यायचंय. आमच्यातल्या 5ला यायचंय, आम्हाला यायचंय, बाकीच्यांना बी स्मशानभूमीत तिथं सगळ्यांना जायचंय. तर त्या हिशोबाने ह्याच्यात राजकारण नकोय. सभागृहात तुम्हाला हा विषय नाही पटला, तो विषय नाही पटला, त्याच्यात विरोध करा. परंतु गावाचा विकास होत असताना सगळे एका जागेवर येत असताना जर हा विषय चुकीचा होत असला तर हे काही योग्य नाही. आज दर बुधवार प्रमाणे नवीन स्वच्छता अभियान स्मशानभूमीचं जे आरोग्य समिती, शेवगाव नगर परिषद आणि सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी चालू केलेले आहे. गेल्या महिन्यापासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात आहे आणि याचं खूप आनंद समाधान वाटतंय की शेवगावसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आणि इच्छा आहे. खरं म्हणजे या निमित्ताने शेवगावातल्या सगळ्या ज्या सामाजिक संघटना आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, यांनी सहभाग झाला पाहिजे आणि याला थोडं मोठं व्यापक स्वरूप दिलं पाहिजे. आतापर्यंत कसं होतं की लोकांचा विश्वासच नसायचा की असं काही होऊ शकतं, म्हणून लोक थोडं लांबून अंतर राखून पाहत होते. परंतु गेल्या महिन्यापासून सातत्याने चालू आहे आणि दर बुधवारी स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. माझं या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की आपण निश्चितच यामध्ये सहभागी होऊन यांचे हात बळकट केले पाहिजे आणि गाव स्वच्छ केलं पाहिजे. शेवटी गाव चांगलं होणं आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. सौ दीप्ती कमलेश गांधी यांच्या संकल्पनेतून दर आठवडी जो बुधवारी स्मशानभूमी स्वच्छता करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी हाती घेतलाय, या निमित्त प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी हा स्वखर्चातून स्मशानभूमीची आज या ठिकाणी स्वच्छता चालू ठेवली आहे. आणि नगरपालिकेचं प्रथमतः हे कर्तव्य असताना यांनी त्या ठिकाणी आम्हाला नगरसेवकांना कुठल्याही प्रकारची नगर प्रशासनाने मदत केलेली नाही. या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि येथे शेवगाव शहरात चालू असलेल्या चांगल्या कामांना विखंड करणे, त्यांना पाय खोडा घालणे, ही जी प्रशासनाची भूमिका, या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक याचा जाहीर निषेध करतो. बघा